प्रो माझ्या बाजूला या ठिकाणी तुम्ही बघताय सोनम शेखर या ठिकाणी चव्हाण उपस्थित आहे. रत्नागिरीची गुणलेखिका प्राजक्ता देसाई आमची गुणलेखिका सेकंड सेशनची ती या ठिकाणी MCA ची स्कोरर आलेली आहे. सारिका सुद्धा सारिका विजय इंदर खाली बसून संदीप पाटील ऑन साइडला पुल केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू 4 धावांसाठी. कमबॅक कसे करतायत बघायचं मुंबईकडून. यावेळेला मात्र स्ट्रेट बॅटनी हा शॉट खेळत असताना ऑन साइडला पॉवर प्लेमध्ये कसं खेळवायचं उत्तम उदाहरण. कन्सिक्वेंटली दुसराचा आकाश याला फुल टॉस आहे. अक्रॉस द लाईन खेळत असताना लागोपाठ 3 चौका मोठे ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला फिल्डर नॉट एक्झॅक्ट लॉंग ऑन. यावेळेला खाली बसून पुन्हा एकदा ऑन साइडला पॉवर प्लेचा योग्य उपयोग. लागोपाठ 4था षटकार. यावेळेला क्रॉस द लाईन ऑफ आणि मिडल स्टंपरचा चेंडू ऑन साइडला पुल करत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मध्ये कव्हर करेपर्यंत त्या ठिकाणी यावेळेला ओव्हर पिच आहे. मात्र नंदू समोर 2 विकेट या ठिकाणी. अनिकेत यादव यावेळेला खाली बसून संदीप पाटील स्टाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ब्युटिफुल बॅट अँड पॅड. क्षेत्ररक्षक तयार त्या ठिकाणी फलंदाज बाद. तर ड्रिंक्सची ट्रॉली पण अमोल भोईर राऊंड विकेटनं आव्हान स्वीकारतोय. क्लीन बोल्ड फर्निचर डिस्ट्रॉयड. मोहितचा खेळ संपला. आता अमोलचा सुपरहिट परफॉर्मन्स. फुलटॉस एक्स्ट्रा कव्हरला खेळलेत आणि डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. रुद्रच्या खात्यात विकेट. या डावातला सर्वोत्तम एंडला फुलटॉस बॉल नाही चांगला सजवता आला. स्ट्रोक आणखीन चांगला खेळू शकले असते. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतील. दूरवरच्या एंडला थ्रो क्लासिक स्टाईल. पण पाहूया फलंदाज बाद आहे की नाही. यालाच म्हणतात प्रणय. ड्राईव्ह केलंय. एलिव्हेशन कमी आहे. डिस्टन्स तितकं नाही गाठलं जात. पण आता बॉल सीमारेषा पार जातोय. लॉंग ऑन क्लिअर करताना 5व्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर चौका चालणार नाही. जरी झाला उशीर आमचे फटके असतात पद्धतशीर. बॉल डीप मिड विकेट सीमारेषा पार. सिक्सर. या 8 धावांमुळे शफल झाले. हुक केलं आणि कुठलाच क्षेत्ररक्षक नाहीये. धावण्याची गरज नाहीये. ऊर्जा वाचवा. बॉल फाईन लेग सीमारेषा पार. चौकार सुरू ठेवेल. फुल लेन खेळले. स्वीप केले. क्षेत्ररक्षक आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचेल. बॉलवर सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल दिला जातोय. थ्रो योग्य एंडला. प्रितेशने बॉल कलेक्ट केला. मिळते फक्त 1च धाव. धावसंख्या आहे 62. जिंकण्यासाठी 36 चेंडू 66 धावांची गरज आहे. षटकार जो केला बाउंड्री गेली ते त्यांना बॅक ऑफ द ब्रेन माहिती आहे. आणि त्यांना माहिती आहे की या धावा त्याला स्वतःलाच ॲज अ बॅट्समॅन कव्हर करावं लागेल. किंवा त्यांचे केतन असेल किंवा नंदू असेल पंकज असेल सम ऑफ द ग्रेट बॅट्समॅन त्यांना कव्हर करा. थोडंसं बॅटिंग लाईनअप अजून चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करून एक कव्हर करताय. स्वतः प्रितेशला ती भूमिका ॲज अ वन मॅन आर्मी म्हणून निभावावं लागेल. केतन तर आहे. केतन डिफरंट टाईप ऑफ हाय स्टँडर्ड मेंटल प्रेशर कसं हँडल करायचं ते केतन पंकज नंदू अमोल बाया यांना माहितीचे आमचे समालोचक सलीम शेख यांच्या माध्यमातून हिंदी मराठी कॉम्बिनेशनच्या माध्यमातून थँक्यू. आमच्या वाणीला आम्ही विश्रांती देतोय. सकाळी 7 ते आतापर्यंत तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने धावतं वर्णन पुन्हा एकदा डे 2 मध्ये ऐकवलं या ठिकाणी. मी मनीष पाटील. पहिला बॉल बॅकफुटवरून पॉइंटच्या डोक्यावरून पंच केला आणि बॉल पाठवला डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रनच्या ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल कमी गतीने टाकलाय. हलकीशी अपील आहे. पंचांनी उचलून धरलाय निर्णय. प्रितेश जोशीची मोठी विकेट. पहिल्या बॉलवर चौकार आणि आता गोलंदाज लखनचं सेलिब्रेशन पलटवार त्याने केलाय आणि मोठी विकेट नव्हे तर मोठा मासा गळाला लावलाय. फुल टॉस बॉल आहे. मिडॉन आतमध्ये. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. मिडॉनला टिपून रन केलाय. रिव्हर्स हिट. टायमिंग ताकद नजाकर. बॉल करतोय सफर. प्रेक्षक गॅलरी मध्ये PSPL ऑन साइडला टॉप गिअर मध्ये टॉप क्लास कडक फटका. पाटील पुन्हा एक वेळ रिव्हर्स खेळलाय. याही वेळी टायमिंग चांगला आहे. उलटा पुलटा अल्टी पल्टी बॉल कल्टी.
ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल अपील या बॉलवर लखन जाधव याच टप्प्यावर याआधी एक विकेट प्राप्त केली होती प्रितेश जोशी आणि पुन्हा एक वेळ त्याच टप्प्यावर गती परिवर्तन करून विकेट प्राप्त करतात चेतन बन रहे हैं। और ये देखिए जानबूझ के खेला है सीधा हाथों में, नंदू पाटिल को जाना पड़ेगा बाहर। ओहो जबरदस्त ऑफ स्टंप के बाहर से खींचा है, परफेक्ट मिडल ऑफ द बैट। 43 धावा समोर मारलाय लॉंग ऑनला बॉल चाललाय आता हाय हँडसम इन टू द स्काय फ्लाय षटकार PSPL साठी कॅप्टन टीमचे पहिला बॉल फुल टॉस बॅटचा स्पर्श बाहेरचा झालाय नो बॉलचा इशारा बॉल लॉंग स्टॉप रीजन मध्ये सीमा पार PS बदल गया, 11 गेंदे मात्र चाहिए 9। ओहो हो कौन बना के गेंदबाजी, बल्ले का भीती हिस्सा लगा है और भाया पाटिल को जाना पड़ेगा बाहर विकेट कीपर के 10 7 पे 8। ये देखिए फुल टॉस डाल बैठे, बेल मुझे मार, इस तरह से सिचुएशन हुआ है आखिरी गेंद से। देखिए तो हमारे साथ में कॉमेडी बॉक्स में फिंस आए, स्वागत है आपका इस बड़े शॉट के साथ में किए, मुकाबला खत्म किया छक्के के साथ में, वेल डन। संघ जो क्वालिफाय होताना दिसतो आहे तो म्हणजे मौलिक 11 वाघबिल 6 विकेट्सने हा सामना जिंकलाय। कर्णधार लवकर बाद झाल्यानंतर सुद्धा चेतन जितेशने जबाबदारी सांभाळली, भाया पाटीलची एक चांगली इनिंग पाहायला मिळाली आणि या मॅचमध्ये मॅचची समरी आकाश 21 8 बॉलमध्ये प्रणय 5 बॉलमध्ये 13 वैभव 7 बॉलमध्ये 12 नितीन 4 बॉलमध्ये 7 गोलंदाजीमध्ये अमोल भोईर 9 धावा 2 षटक 3 विकेट रुद्र 9 धावा 1 विकेट अनिकेत 30 धावा 2 षटकात 1 विकेट अरुण 1 षटक 13 धावा विकेटलेस आहेत जितेश 5 चेंडू 22 धावांची इनिंग ज्यामध्ये उत्तुंग 3 षटकार होते 13 बॉलमध्ये 22 भाया पाटील 5 बॉलमध्ये 11 चेतन प्रितेश जोशी 2 बॉलमध्ये 4 लखन जाधव काय कमालीची गोलंदाजी केली 13 धावा देत 2 षटकात 2 विकेट 1 षटक 10 धावा नरेंद्र 1 विकेट त्यानंतर 22 धावा देत 1 विकेट नितीनच्या खात्यात आहे किरण महागडे राहिले ज्यांनी भरपूर धावा खर्च केल्या 21 वेळ झाली आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाण्या